Welcome students. In this video lecture, we will study intensity distribution in the interference pattern of the waves or the intensity distribution of dark fringes or bright fringes of the light waves. म्हणजे डार्क फ्रिंज आणि ब्राइट फ्रिंज जी आहे त्या ठिकाणची जी लाईट असेल त्या लाईटची इंटेन्सिटी जी आहे त्या इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असेल हे तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. इफ टू वेव्स ऑफ सेम एम्प्लिट्यूड अँड सेम वेव्हलेंथ, जर त्या ज्या वेव्स आहेत किंवा ओव्हरलॅपिंगच्या ज्या वेव्स आहेत त्या वेव्हची जर एम्प्लिट्यूड सेम असेल आणि वेव्हलेंथ जर सेम असेल तर ओके. आता तुम्हाला माहित आहे डार्क फ्रिंजच्या वेळेस काय होणार आहे तर क्रस्ट खाली ट्रफ येणार आहे ओके. म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या वेळेस म्हणजेच डार्क फ्रिंजच्या वेळेस काय होणार क्रस्ट खाली ट्रफ येणार आहे. क्रस्ट खाली ट्रफ आल्यामुळं आणि दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड सेम असल्यामुळं काय होणार पहिल्या वेव्हच्या एम्प्लिट्यूडला दुसऱ्या वेव्हची एम्प्लिट्यूड काय होणार कॅन्सल होईल. एम्प्लिट्यूड कॅन्सल झाल्यामुळे एम्प्लिट्यूड 0 झाल्यामुळं त्या ठिकाणची जी रिझल्टंट जी इंटेन्सिटी आहे ती किती मिळणार आहे 0 मिळणार आहे. कारण इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड नसेल म्हणजेच इंटेन्सिटी असणार नाही. म्हणजे डार्क फ्रिंजच्या बाबतीत डार्क फ्रिंजच्या सेंटरला बरोबर इंटेन्सिटी किती असणार आहे 0 असेल ओके. आता ब्राइट फ्रिंजच्या इंटरफरन्स पॅटर्न मधली जी ब्राइट फ्रिंज असेल त्या ब्राइट फ्रिंजच्या बाबतीत काय होईल बघा तर दोन्ही वेव्हची एम्प्लिट्यूड कशी आहे सारखीच आहे. म्हणजेच पहिल्या वेव्हची एम्प्लिट्यूड सुद्धा A0, दुसऱ्या वेव्हची एम्प्लिट्यूड सुद्धा A0 आणि ब्राइट फ्रिंजच्या वेळेस काय होणार क्रस्ट खाली क्रस्ट येईल किंवा ट्रफ खाली काय होणार ट्रफ येईल. क्रस्ट खाली क्रस्ट आल्यामुळं त्या ठिकाणची रिझल्टंट जी एम्प्लिट्यूड असणार आहे ती किती येणार आहे दोन्हींची बेरीज A0 प्लस A0 म्हणजे किती येणार 2A0 येणार आहे 2A0 येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणची जी इंटेन्सिटी असणार आहे ती कशी असेल त्या ठिकाणच्या एम्प्लिट्यूडच्या वर्गा एवढी असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणची एम्प्लिट्यूड 2A0 म्हणजेच इंटेन्सिटी किती मिळणार आहे तर तिथली एम्प्लिट्यूडच्या वर्गा एवढी म्हणजे 2A0 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच किती 4A0 स्क्वेअर 4A0 स्क्वेअर. परंतु A0 स्क्वेअर म्हणजेच काय तर कोणत्याही एका वेव्हची इंटेन्सिटी. कारण वेव्हची एम्प्लिट्यूड A0 आहे म्हणजे त्या वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार दोन्हीही वेव्हची एम्प्लिट्यूड A0 आहे म्हणजे त्यापैकी कोणत्याही वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार A0 स्क्वेअर मिळणार. इंटेन्सिटी I0 इक्वल टू A0 जर स्क्वेअर आपण जर कन्सिडर केलं तर ह्या ठिकाणी 4A0 स्क्वेअर म्हणजेच किती मिळणार 4I0 मिळेल ओके. कारण A0 स्क्वेअर म्हणजेच काय I0 म्हणजेच कोणत्याही एका वेव्हची काय असणार आहे ती इंटेन्सिटी असेल ओके. म्हणजेच ब्राइट फ्रिंजची जी इंटेन्सिटी असेल सेंटरला ती किती असणार 4I0 असेल ओके. आणि डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी असणार आहे सेंटरला ती 0 असणार आहे. आणि मग ह्या दोन्ही डार्क फ्रिंज आणि ब्राइट फ्रिंजच्या सेंटरचा भाग वगळता मध्ये इंटेन्सिटी किती असेल तर ब्राइट फ्रिंजची सेंटरला इंटेन्सिटी 4I0 असेल अँड इट गोज ऑन डिक्रीजिंग व्हेन वी मूव्ह टुवर्ड्स दी डार्क फ्रिंज. जसं तुम्ही डार्क फ्रिंजच्या बाजूला सरकणार आहात तसतसं इंटेन्सिटी 4I0 काय होत जाईल कमी कमी होत जाईल. आणि ती किती होणार आहे तर डार्क फ्रिंजच्या सेंटरला ती किती होणार 0 होणार. म्हणजे 4I0 पासून कमी कमी होत जाऊन डार्क फ्रिंजच्या सेंटरला बरोबर इंटेन्सिटी किती मिळणार 0 मिळणार आहे. दिस इज द इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन in case of the bright fringes or dark fringes in the interference pattern. आता हे कधी असेल तर
ज्यावेळेस दोन्ही वेव्ज ब्राईट फ्रिंज कधी मिळणार आहे, तर दोन्ही वेव्ज मधला जो काही फेज डिफरन्स असेल, ओव्हरलॅपिंगच्या ठिकाणचा जो काही दोन्ही वेव्ज मधला जो फेज डिफरन्स असेल तो एक तर 0 पाहिजे किंवा 2 पाय पाहिजे किंवा 4 पाय पाहिजे किंवा 6 पाय पाहिजे. ओके, त्यावेळेस काय मिळणार आहे, ब्राईट फ्रिंज मिळेल. फेज डिफरन्स हा किती असेल, एक तर 0 असेल म्हणजे काहीच नसेल किंवा 2 पाय असेल किंवा किती 4 पाय असेल किंवा किती असणार आहे 6 पाय असेल. आता डार्क फ्रिंज कधी मिळते, तर ज्यावेळेस दोन वेव्ज एकमेकावरती ओव्हरलॅप होणार आहेत त्यावेळेस ओव्हरलॅपिंगच्या ठिकाणचा फेज डिफरन्स हा किती असेल, तर 1 पाय असेल किंवा 3 पाय असेल किंवा 5 पाय असेल. त्यावेळेस मिळणारा जो काही मिळणारी जी काही फ्रिंज असेल किंवा मिळणारा जो काही इंटरफरन्स जो आहे तो कसा असणार आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, किंवा मिळणारी जी फ्रिंज आहे ती कशी मिळणार आहे, डार्क फ्रिंज तुम्हाला मिळणार आहे. आता ज्यावेळेस फेज डिफरन्स, इफ दी फेज डिफरन्स बिटवीन दी टू वेव्स ॲट पॉइंट पी इज 5, म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही वेव्स ओव्हरलॅप होणार आहेत त्या ठिकाणचा फेज डिफरन्स हा ह्या दोन्हीही कंडिशन्स एवढा नसेल, म्हणजेच तो 0 पाय नसेल, 4 पाय नसेल, 6 पाय नसेल किंवा किती नसेल तर 1 पाय नसेल, 3 पाय नसेल, 5 पाय नसेल, तर ह्या दोन्ही कंडिशनसाठी असणारा जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स सोडून कोणती तरी एखादी व्हॅल्यू असेल. म्हणजेच किती, तर सपोज आपण 110 डिग्री घेऊया, म्हणजे एक तर तो पायही नाही आणि 2 पायही नाही, 3 पायही नाही. ओके, असा फेज डिफरन्स आपण घेतला. म्हणजेच पहिल्या वेव्हसाठी इक्वेशन कोणतं आलं, E1 इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, आणि दुसऱ्या वेव्हसाठी इक्वेशन कोणतं मिळालं, E2 इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस 5. म्हणजे फेज डिफरन्स किती आला, दोन्ही वेव्हज मध्ये 5 आला. ज्यावेळेस त्या दोन्ही वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होतील त्यावेळेस फेज डिफरन्स किती 5 असेल. तर रिझल्टंट वेव्ह जी आहे त्या रिझल्टंट वेव्हसाठी इक्वेशन कसं मिळणार, तर दोन्ही वेव्हच्या इक्वेशनची बेरीज होईल. म्हणजे काय मिळणार, E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस E0 साइन ओमेगा टी प्लस 5. ओके, आता हे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वापरून तुम्ही हे इक्वेशन, रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय करणार आहात, लिहिणार आहात. कसं लिहिता येईल, तर साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी इक्वल टू काय लिहितात, 2 ऑफ कॉस ए मायनस बी डिव्हायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. हे कशाचं एक्सपान्शन आहे, तर साइन ऑफ ए प्लस साइन ऑफ बी. ओके, मग आता काय केलं, ह्याचं एक्सपान्शन आपल्याला हे वापरून लिहायचं आहे. मग काय केलं, तर ही जी इक्वेशन आहे त्या इक्वेशन मधलं E0 कॉमन घेतला. म्हणजे कसं मिळालं, E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5. इथं ए काय म्हणला आपण, ओमेगा टी मानला, आणि बी काय कन्सिडर केला, तर ओमेगा टी प्लस 5 कन्सिडर केला. ओके, आणि हे एक्सपान्शन किंवा हे मॅथमॅटिकल जे एक्सपान्शन आहे फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय केला ह्या ठिकाणी वापरला, आणि तो वापरून रिझल्टंट जी वेव्ह आहे त्या वेव्हसाठी इक्वेशन कशा प्रकारे मिळालं, तर टॉईस ऑफ E0 हा फॉर्म्युला वापरून, हे एक्सपान्शन वापरून टॉईस E0 आहे तसा बाहेर घेतला आपण, हे 2 आहे म्हणून 2 घेतलं, कॉस ऑफ ए मायनस बी डिव्हायडेड बाय 2 कॉस ऑफ, आता इथं ए म्हणजे काय आहे, ओमेगा टी, मायनस बी म्हणजे ओमेगा टी प्लस 5 म्हणजे मायनस ओमेगा टी मायनस 5. म्हणजे ओमेगा टी काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे काय मिळालं, 5 डिव्हायडेड बाय 2, कॉस मायनस 5 बाय 2 म्हणजेच कॉस 5 बाय 2. ओके, म्हणजे काय मिळालं, टॉईस E0 कॉस 5 बाय 2. इथंपर्यंत तुम्हाला समजलं. पुढं काय, तर साइन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 आता इथं वापरलेला आहे, साइन ए प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे काय, ओमेगा टी प्लस 5, ओमेगा टी प्लस ओमेगा टी म्हणजे ट्वाइस ओमेगा टी प्लस 5 डिवायडेड बाय 2. ओके, ह्या एक्सपान्शन नुसार ट्वाइस ओमेगा टी डिवायडेड बाय 2 म्हणजे काय मिळालं, 2 कॅन्सल झालं, म्हणजे ओमेगा टी प्लस 5 डिवायडेड बाय 2. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे टोटल इक्वेशन मिळालं. ट्वाइस ऑफ E0 कॉस 5 बाय 2
साइन ओमेगा टी प्लस फाय बाय टू. आता हे काय झालं, रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन झालं. ह्या रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन ह्या प्रमाणे जर आपण ह्याच्याशी जर कम्पेअर केलं तर काय आहे, साइन ओमेगा टी प्लस फाय हा पोर्शन आहे तो काय आहे तसा साइनचा पुढचा हा पोर्शन आहे. आणि E0 या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो, तर ह्या जी वेव्ह जी आहे त्या वेव्हची अँप्लिट्यूड रिप्रेझेंट करतो. म्हणजेच काय, साइन ओमेगा 2 प्लस फाय बाय 2 हे जर सोडून दिलं तर राहिलेलं E0 जसं ह्या ठिकाणी अँप्लिट्यूड रिप्रेझेंट करणार आहे तसंच ह्या ठिकाणी ची रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड कुणाकडून रिप्रेझेंट केली जाणार, ट्वाइस ऑफ E0 कॉस फाय बाय 2 कडून रिप्रेझेंट केली जाणार. म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे, हिअर अँप्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह इज ट्वाइस E0 कॉस फाय बाय 2. ओके, म्हणजे इंटेन्सिटी किती मिळणार रिझल्टंट वेव्हची, तर इथल्या वेव्हच्या अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरशी प्रोपोर्शनल असेल. म्हणजेच काय, इंटेन्सिटी ऑफ रिझल्टंट वेव्ह इज ट्वाइस E0 कॉस फाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, ह्याचा जर वर्ग जर केला तर काय मिळणार, 4 E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय बाय 2. ओके, म्हणजेच काय, बट E0 स्क्वेअर म्हणजेच काय मिळणार आहे, इथं E0 स्क्वेअर म्हणजेच काय, तर ह्या E1 ची काय असणार आहे ती, E0 ही अँप्लिट्यूड आहे म्हणजे E0 स्क्वेअर काय मिळणार, E1 ची इंटेन्सिटी मिळणार. सपोज आपण ती I0 कन्सिडर केली म्हणजेच काय, तर I0 इक्वल टू E0 स्क्वेअर. ओके, किंवा ह्या वेव्हची सुद्धा इंटेन्सिटी किती मिळणार, तर I0 इक्वल टू E0 स्क्वेअर मिळणार इंटेन्सिटी, जशी इथं आपण लिहिलेली आहे. आपण नोटेशन फक्त कन्सिडर केलेलं आहे, E0 स्क्वेअर इक्वल टू I0 ते आपण इथं वापरलं. E0 स्क्वेअर इक्वल टू I0 वापरलं म्हणजे रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार, 4I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. ओके, अशा प्रकारे फेज डिफरन्स जर फाय असेल तर आपण रिझल्टंट जी वेव्ह आहे त्या रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन वापरून तुम्ही रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. ओके, आता सपोज त्या ज्या दोन ज्या वेव्हज आहेत त्या दोन वेव्हची अँप्लिट्यूड सेम नाही. इफ अँप्लिट्यूड ऑफ टू वेव्हज इज नॉट सेम, इफ इट इज E10 अँड E20. सपोज आपण फक्त नोटेशन्स कन्सिडर केले किती, तर पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड E0 नसून ती किती असेल, E10 असेल आणि दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड E0 नसून ती किती असेल, E20 असेल. तर रिझल्टंट जो काही त्या दोन वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन त्यांचा जो काही रिझल्टंट जो काही इंटरफरन्स पॅटर्न जो मिळणार आहे किंवा इंटरफरन्स पॅटर्न मध्ये ब्राईट फ्रिंज आणि डार्क फ्रिंज जी असेल त्यातली इंटेन्सिटी, लाईटची जी इंटेन्सिटी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल, जसं इथं मगाशी सांगितलं मी, ब्राईट फ्रिंजच्या सेंटरला 4I0 आणि डार्क फ्रिंजच्या सेंटरला 0 इंटेन्सिटी. त्याचप्रमाणे हे कधी असेल, तर इंटेन्सिटी दोन्ही वेव्हची जर अँप्लिट्यूड सेम असेल तर. ओके, आता इथं कंडिशन काय आहे, दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड सेम नाही. ती किती आहे, पहिल्या वेव्हची E10 आणि दुसऱ्या वेव्हची किती आहे E20. तर अशा ज्यावेळेस दोन वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन त्यांचा जो काही इंटरफरन्स पॅटर्न मिळेल त्यांच्यामध्ये जे काही डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत त्यामधलं इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन किती असेल, तर ब्राईट फ्रिंजच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असणार आहे, तर दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूडच्या बेरजेच्या वर्गा एवढी असेल. म्हणजेच किती, तर E10 प्लस E20 ब्रॅकेट स्क्वेअर ही काय असणार आहे, ब्राईट फ्रिंजच्या सेंटरची इंटेन्सिटी असणार आहे. ओके, आणि डार्क फ्रिंजच्या सेंटरची इंटेन्सिटी किती असणार, तर E10 मायनस E20 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण E10 ही काय आहे, पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड आहे, E20 ही काय दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड आहे. आणि त्या दोन्ही वेव्हज ओव्हरलॅप होत असताना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होतं, क्रस्ट खाली ट्रफ येणार आहे. क्रस्ट खाली ट्रफ आल्यामुळे काय होणार, रिझल्टंट जी वेव्ह असेल त्याची अँप्लिट्यूड किती येणार, E10 मायनस E20. म्हणून रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी किती येणार, E10 मायनस E20 ब्रॅकेट स्क्वेअर येणार. इथं सुद्धा तसंच होणार आहे, दोन्ही वेव्हची अँप्लिट्यूड सेम नाही मात्र ती किती आहे, E10 आणि E20 आहे. आणि ब्राईट फ्रिंजच्या ठिकाणी काय होणार, क्रस्ट खाली क्रस्ट येईल किंवा ट्रफ खाली ट्रफ येईल.
म्हणजेच रिझल्टंट वेव्हची अँप्लिट्यूड किती मिळणार E10 प्लस E20 मिळेल. म्हणून रिझल्टंट वेव्हची इंटेन्सिटी किती मिळणार E10 प्लस E20 ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार. दिस इज द इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन इन द इंटरफरन्स पॅटर्न व्हेन amplitude of the two waves are same and when amplitude of the two waves are different. Okay. आता हा जो प्रश्न जो आहे क्वेश्चन कोणता व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न गिव्ह रिझन्स हा क्वेश्चन तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये विचारला गेलेला आहे. याचा आन्सर काय लिहिता येईल बघा. व्हॉट आर दी कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग गुड इंटरफरन्स पॅटर्न. आता ह्याच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे गुड इंटरफरन्स पॅटर्न किंवा वेल डिफाइन्ड इंटरफरन्स पॅटर्न कशाला म्हणतात. इंटरफरन्स पॅटर्न म्हणजेच काय तर तुम्हाला माहित आहे. तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त लाईट वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होतात त्यावेळेस काय होणार आहे तुम्हाला डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत. स्क्रीनवरती पडद्यावरती काय मिळतं डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळतात. आणि ते जे डार्क आणि ब्राईट ज्या फ्रिंजेस आहेत त्यालाच काय म्हटलं जातं इंटरफरन्स पॅटर्न असं म्हटलं जातं. ओके. आता तो इंटरफरन्स पॅटर्न गुड म्हणजेच काय चांगला किंवा वेल डिफाइन्ड चांगल्या प्रतीचा इंटरफरन्स पॅटर्न जर पाहिजे असेल तर ते जे दोन सोर्सेस आहेत ज्या दोन सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. त्या दोन वेव्हज कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत किंवा ते दोन सोर्सेस कशा प्रकारचे असले पाहिजेत किंवा त्या दोन सोर्स कडून कोणत्या कंडिशन्स किंवा कोणत्या अटींचं पालन झालं पाहिजे की जेणेकरून मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो कसा मिळेल वेल डिफाइन्ड डिस्टिंक्ट आणि गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. ओके. म्हणजे त्या दोन सोर्स कडून कोणत्या कंडिशन्सचं पालन झालं पाहिजे. आता गुड इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे परत एकदा बघा तर त्या इंटरफरन्स पॅटर्न मधला जी डार्क फ्रिंज असेल ती परफेक्टली डार्क पाहिजे आणि ब्राईट फ्रिंज जी असेल ती कशी पाहिजे परफेक्टली ब्राईट पाहिजे. आणि ब्राईट आणि डार्क फ्रिंज जी आहे ती एकमेकापासून तुम्हाला सेपरेट ओळखता यायला पाहिजे. अशा इंटरफरन्स पॅटर्नला गुड इंटरफरन्स पॅटर्न असं म्हटलं जातं. ओके. आता ह्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत बघा तर तुम्हाला आन्सर मध्ये दिलेला आहे द इंटरफरन्स पॅटर्न विच इज स्टेडी अँड क्लिअरली व्हिजिबल. विच इज स्टेडी म्हणजे स्थिर असणार आहे तो. क्लिअरली व्हिजिबल म्हणजे डोळ्यांना सहजासहजी दिसणार आहे. दॅट इंटरफरन्स पॅटर्न इज कॉल्ड गुड इंटरफरन्स पॅटर्न. ओके. आता कंडिशन्स कोणकोणत्या आहेत कंडिशन्स फॉर गुड इंटरफरन्स पॅटर्न एकूण 6 कंडिशन्स आहेत. त्यापैकी पहिली कंडिशन कोणती बघा दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. म्हणजेच काय तर ज्या सोर्स मधून त्या लाईट वेव्हज बाहेर येणार आहेत आणि त्या लाईट वेव्हज एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन हा गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. तो जो गुड इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळण्यासाठी ते दोन सोर्सेस कसे असले पाहिजे तर मस्ट बी कोहरंट. शब्द लक्षात ठेवायचे. कोहरंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोणता दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. कोहरंट म्हणजेच काय तर त्या दोन सोर्स पासून निघणाऱ्या ज्या दोन लाईट वेव्हज असतील त्या दोन लाईट वेव्हज कशा पाहिजेत आर इन दी सेम फेज. एकाच फेज मध्ये म्हणजेच पहिल्या वेव्ह मधून सपोज पहिल्यांदा क्रस्ट बाहेर पडत असेल तर दुसऱ्या वेव्ह मधून सुद्धा पहिल्यांदा काय बाहेर पडायला पाहिजे क्रस्टच बाहेर पडायला पाहिजे. पहिल्या वेव्ह मधून जर ट्रफ बाहेर पडत असेल तर दुसऱ्या वेव्ह मधून सुद्धा पहिल्यांदा काय बाहेर पडायला पाहिजे ट्रफच बाहेर पडायला पाहिजे. म्हणजेच काय कोहरंट सोर्सेस मीन्स these two sources emit two waves which are in the same phase. त्या दोन वेव्हज कशा असतील एकाच फेज मध्ये असणार आहेत सोर्स मधून बाहेर पडणाऱ्या. बट इफ दी फेज डिफरन्स व्हॅरीज विथ दी टाइम. समजा हा जर फेज डिफरन्स ते दोन सोर्सेस कोहरंट नसतील म्हणजेच
त्या दोन सोर्सचा जो फेज डिफरन्स आहे व्हॅरीज विथ टाइम, देन द पोझिशन ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा विल ऑल्सो चेंजेस विथ टाइम. त्यावेळेस काय होणार आहे, कोहरंट जर नसतील तर काय होणार, पोझिशन्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा इन द इंटरफरन्स पॅटर्न चेंजेस विथ टाइम. म्हणजे जर वेळ निघून गेला की काय होणार, मॅक्झिमा ज्या ठिकाणी असणार आहे त्याची जागा आणि मिनिमा ज्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे ब्राईट फ्रिंज म्हणजे मॅक्झिमा आणि डार्क फ्रिंज म्हणजे मिनिमा, ह्यांच्या जागा ज्या आहेत, ह्यांच्या पोझिशन ज्या आहेत, त्या पोझिशन्स काय होणार आहेत, बदलणार आहेत. अँड इंटरफरन्स पॅटर्न विल नॉट बी स्टेडी. म्हणजे मग तो स्थिर राहील का, तर तो स्टेडी स्थिर राहणार नाही. म्हणजेच काय, कंडिशन कोणती, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. ही कंडिशन, कोहरंट शब्द लक्षात ठेवायचा आणि त्याला रिझन द्यायचं आहे, कारण द्यायचं आहे. जर कोहरंट जर नसतील तर काय होणार आहे हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. ओके, म्हणजेच काय, तर these two sources emit two waves which are in the same phase. These two sources are called as coherent sources. आता रिझन द्यायचं आहे, जर त्या कोहरंट नसतील तर काय होईल, इफ दी phase difference varies with time, then the position of maxima and minima will also changes with time and the interference pattern will not be steady. Okay, ही झाली पहिली कंडिशन, the two sources of light must be coherent. आता दुसरी कंडिशन कोणती आहे बघा, तर the two sources of light must be monochromatic. पहिली कंडिशन कोहरंट, दुसरी कोणती, मोनोक्रोमॅटिक. शब्द लक्षात ठेवायचे, वर्डिंग लक्षात ठेवायचं, मोनोक्रोमॅटिक. दोन सोर्सेस कसे पाहिजेत, मोनोक्रोमॅटिक. म्हणजेच काय, तर दोन्ही सोर्स पासून बाहेर पडणाऱ्या ज्या दोन वेव्ज असतील त्या कशा पाहिजेत, आर ऑफ दी सेम वेवलेंथ, एकाच वेवलेंथच्या पाहिजेत. जर एकाच वेवलेंथच्या जर दोन वेव्ज जर नसतील तर काय होणार आहे, रिझल्टंट इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स कलर्ड अँड ओव्हरलॅपिंग बँड्स. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये तुम्हाला जो डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसच्या ऐवजी तुम्हाला काय मिळणार, कलर्ड डार्क अँड ब्राईट बँड्स मिळतील. कलर्ड डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार. कलर्ड म्हणजे डार्क आणि ब्राईट मिळणार नाहीत, तर कलर्ड मिळणार आहेत. वेगवेगळ्या कलरच्या फ्रिंजेस ज्या आहेत त्या फ्रिंजेस तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या एकमेकावरती काय झाल्या असतील, ओव्हरलॅपिंग झाल्या असतील. जर त्यांची वेवलेंथ जर सारखी नसेल तर. ओके, कारण आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये बघितलेलं आहे की दोन मोनोक्रोमॅटिक सोर्सेस कसे मिळवले, तर एकाच सोर्स पासून. ओके, म्हणजेच काय, तर कॉन्व्हेक्स लेन्सच्या बरोबर फोकस पॉइंटला काय ठेवलेलं आहे, एक मोनोक्रोमॅटिक सोर्स ठेवलेला आहे आणि त्या सोर्स पासून दोन सोर्सेस काय केलेले आहेत, तुम्ही मिळवलेले आहेत. ओके, प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट S1 आणि S2 वरती इन्सिडेंट केली आणि दोन मोनोक्रोमॅटिक सोर्सेस तुम्ही मिळवलेले आहेत. म्हणजेच मोनोक्रोमॅटिक सोर्सेस पाहिजेतच, त्याशिवाय तुम्हाला डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळणार नाहीत. म्हणजे दुसरी कंडिशन कोणती, दी टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. जर मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होणार, रिझल्टंट इंटरफरन्स पॅटर्न कंटेन्स कलर्ड अँड ओव्हरलॅपिंग बँड्स. ओके, आता तिसरी कंडिशन कोणती आहे बघा, तर दी टू इंटरफरिंग वेव्स मस्ट हॅव दी सेम एम्प्लिट्यूड. म्हणजे त्या दोन सोर्स पासून निघणाऱ्या ज्या दोन ओव्हरलॅपिंग होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या कशा पाहिजेत, ऑफ दी सेम एम्प्लिट्यूड. ओके, का सेम एम्प्लिट्यूडच्या पाहिजेत तुम्हाला माहित आहे, कारण आपणाला मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे त्यातली डार्क फ्रिंज जी आहे ती परफेक्टली जर डार्क पाहिजे असेल किंवा त्याची जर इंटेन्सिटी जर 0 पाहिजे असेल तर एम्प्लिट्यूड दोन्ही वेव्हच्या कशा पाहिजेत, सारख्याच पाहिजेत. त्याच वेळेस काय होणार, क्रस्ट खाली ट्रफ आल्यानंतर दोन्हीचे एम्प्लिट्यूड एकमेकाला कॅन्सल होऊन रिझल्टंट डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी असेल ती कशी मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न हा कसा मिळणार आहे, वेल डिफाइन्ड मिळेल. म्हणजेच कसा मिळणार आहे, गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे दी टू इंटरफेरिंग वेव्स मस्ट हॅव दी सेम एम्प्लिट्यूड. ओके, इफ एम्प्लिट्यूड आर नॉट सेम
देन इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंज इज नॉट 0. डार्क फ्रिंजची अँप्लिट्यूड 0 असणार नाही. हे रिझन सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. ओके, आता चौथी कंडिशन कोणती बघा. तर द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, तुम्हाला माहित आहे हे डीनं स्मॉल डीनं काय केलं जातं, डिनोट केलं जातं. मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट्स अँड दी स्क्रीन, दॅट मीन्स कॅपिटल डी. म्हणजे दोन स्लिट्स मधलं जे डिस्टन्स आहे स्मॉल डी, हे कसं पाहिजे, व्हेरी स्मॉल पाहिजे ॲज कम्पेअर टू दी कॅपिटल डी. म्हणजे दोन सोर्स आणि स्क्रीन मधलं जे अंतर आहे त्या अंतरापेक्षा दोन स्लिट मधलं अंतर कसं पाहिजे, कमी पाहिजे. हे का कमी पाहिजे, तर हे जेवढं अंतर कमी असेल, स्मॉल डी ची व्हॅल्यू जेवढी कमी असेल आणि कॅपिटल डी जेवढा मोठा असेल तेवढं का होणार आहे, तर फ्रिंजेस आर वेल सेपरेटेड अँड कॅन बी क्लिअरली सीन. तर फ्रिंजेस तुम्हाला कशा मिळणार आहेत इंटरफरन्स पॅटर्न मधल्या, वेल सेपरेटेड, एकमेकापासून कशा मिळणार आहेत, सेपरेट मिळणार आहेत. अँड क्लिअरली सीन म्हणजे डार्क फ्रिंज पूर्णपणे ओळखता येणार आहे आणि ब्राईट फ्रिंज तुम्हाला पूर्णपणे ओळखता येईल. ओके, म्हणजेच चौथी कंडिशन कोणती झाली, द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स डी मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट्स अँड द स्क्रीन, दॅट इज कॅपिटल डी. ओके, आता पाचवी कंडिशन कोणती, दी टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. दोन्ही स्लिट्स कशा पाहिजेत, नॅरो पाहिजेत. म्हणजे कशा पाहिजेत, लहान पाहिजेत. कारण ब्रॉड जर सोर्स असेल म्हणजे S1 आणि S2 स्लिट्स कशा पाहिजेत, नॅरो. नॅरो म्हणजे अतिशय लहान पाहिजेत. जर ब्रॉड सोर्स असतील तर काय होणार आहे, ब्रॉड सोर्स कंटेन्स लार्ज नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस. कारण जेवढा सोर्स मोठा असेल, ब्रॉड असेल, तेवढा त्याच्यामध्ये काय येणार, पॉइंट सोर्सची संख्या काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्या पॉइंट सोर्स मधून नंबर ऑफ वेव्स परत काय होणार, पुढे बाहेर पडणार. आणि त्या नंबर ऑफ वेव्स एकमेकावरती ओव्हरलॅप होऊन तुम्हाला मिळणारा जो इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो ब्लर्ड म्हणजे कसा मिळणार, अंधुक मिळणार आहे. क्लिअर, स्पष्ट किंवा वेल डिफाइन्ड किंवा डिस्टिंक्ट किंवा गुड इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. म्हणजेच ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस ह्या एकमेकामध्ये मिक्स झाल्याप्रमाणे इंटरफरन्स पॅटर्न मिळेल. कधी, जर दोन स्लिट्स जर नॅरो नसतील तर. म्हणजे टू स्लिट्स कशा पाहिजेत, मस्ट बी नॅरो. आणि सहावी कंडिशन कोणती, दी टू वेव्ज मस्ट बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. दोन्ही वेव्ज, दोन सोर्स पासून बाहेर पडणाऱ्या दोन्ही वेव्ज कशा पाहिजेत, इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. पोलरायझेशनच्या एकाच अवस्थेमध्ये पाहिजेत. म्हणजेच काय, तर पहिल्या वेव्ह मधून जर व्हर्टिकल प्लेन मधली जर व्हायब्रेशन जर बाहेर पडत असतील तर दुसऱ्या सोर्स मधून सुद्धा व्हर्टिकल प्लेन मधली व्हायब्रेशनच पुढे बाहेर आली पाहिजेत. असं त्याचं थोडक्यात मिनिंग आहे. म्हणजे 6 कंडिशन्स कोणकोणत्या झाल्या, तर पहिली कंडिशन कोणती आहे, तर दी टू सोर्सेस मस्ट बी कोहरंट. ओके, म्हणजेच काय, आर इन दी सेम फेज. दुसरी कंडिशन कोणती, तर दी टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. पहिला शब्द लक्षात ठेवायचा कोहरंट, दुसरा शब्द कोणता लक्षात ठेवायचा, मस्ट बी मोनोक्रोमॅटिक म्हणजे आर ऑफ दी सेम वेव्हलेंथ. तिसरी कंडिशन कोणती, दी टू वेव्स फ्रॉम दीज टू सोर्सेस आर ऑफ दी सेम एम्प्लिट्यूड. म्हणजे दोन्ही वेव्स पासून बाहेर पडणाऱ्या दोन वेव्स कशा पाहिजेत, ऑफ दी सेम एम्प्लिट्यूड पाहिजेत, सेम एम्प्लिट्यूडच्या पाहिजेत. चौथी कंडिशन कोणती, तर स्मॉल डी जो आहे तो कॅपिटल डी पेक्षा कसा पाहिजे, अतिशय कमी पाहिजे. द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स मस्ट बी व्हेरी स्मॉल दॅन द डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स अँड दी स्क्रीन. ओके, पाचवी कंडिशन कोणती, द टू स्लिट्स मस्ट बी नॅरो. दोन्ही स्लिट्स नॅरो पाहिजेत, ब्रॉड असून चालणार नाहीत, मोठे सोर्सेस असून चालणार नाहीत. आणि सहावी कोणती, दी टू वेव्स मस्ट बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. ह्या 6 कंडिशन्स पाठ करायच्या आणि त्याला जे काही रिझन आहे, कारण आहे, नॅरोच का पाहिजे, हे डिस्टन्स कमीच का पाहिजे, एम्प्लिट्यूड सेम का पाहिजे, हे जे काही रिझन आहे ते रिझन सुद्धा तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवावं लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट जो काही आपला राहिलेला जो वेव्ह ऑप्टिक्स मधला पार्ट जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. आत्ता आपण या ठिकाणी थांबूया.